हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, मी तुम्हाला मागे सांगितल्या पद्धतीनं आपण जे भंडारा आहे, जिल्हा परिषद भंडारा, ठीक आहे, जिल्हा परिषद भंडारा इथे रिक्त पदांचा तपशील जे आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे ओरिजिनल रोस्टर आहे मित्रांनो, जे मागासवर्ग कक्ष नागपूर यांच्याकडनं तपासणी केलेलं आहे. ठीक आहे, जास्त मी वेळ घेत नाही. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे आपल्याला भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण रिक्त पदे किती आहेत आणि ते पोर्टलला किती येणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, चला. हे RTI मागे 30 तारखेला आलेला होता, पण मी ते थोडासा उशीर झाला बनवण्यासाठी मित्रांनो, काय हरकत नाही. पण आता हे पहा, RTI आहे, याच्यामध्ये आपण जे आहे ते पूर्ण तुम्हाला प्रवर्गानुसार आणि कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहे ते सर्व या डिटेलमध्ये आपल्याला भेटणार आहे. ठीक आहे, पहा, याच्यामध्ये RTI टाकलेला होता जूनमध्ये, त्या संदर्भामध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आहेत. मागासवर्गीय कक्ष जे आहे त्याच्यामध्ये जिल्हा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडनं ही जनमाहिती अधिकारी यांनी आपल्याला RTI दिला मित्रांनो. ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही. पहा, आता डायरेक्ट आज सुरुवातीला आपण सुरुवात करूया त्याच्यामध्ये काय आहे ते. चला पहा, बिंदू नामावलीचा हे संदर्भ आहे मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहा 100% बिंदू नामावलीच्या संदर्भात कसं आहे काय नाही ते. ठीक आहे, पहा, हा आलाय. ओके, चला पहा, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांच्यामध्ये 100% सरळ सेवा या संदर्भामध्ये मित्रांनो 1/1/2026 रोजी जे मागासवर्ग कक्ष जे आहे सरळ सेवा ह्याच्यामध्ये त्यांनी तपासून घेतलेलं हे ओरिजिनल रोस्टर आहे संस्मरणित 2025-26 नुसार. याच्यामध्ये पहा, मंजूर पदे जी आहेत 2516. ठीक आहे, त्याच्यानंतर कार्यरत पदे आहेत 2021 आणि रिक्त पदे जी आहेत 495. किती? 495 एकूण रिक्त आहेत. 495 एकूण रिक्त असताना याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीला आणि कोणत्या प्रवर्गाला रिक्त आणि अतिरिक्त आहेत ते तुम्हाला मी क्लिअर करतो. पहा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे ते. मंजूर पदे जे आहेत अनुसूचित जातीसाठी 327 मंजूर पदे आहेत, 275 भरलेली पदे आहेत, आणि म्हणजे एकूण रिक्त जे पदे आहेत मित्रांनो हे 52 आहेत. ठीक आहे, आणि संभाव्य आहे जे 31/8/2026 पर्यंत. तुम्हाला सांगतो 31/8/2026 पर्यंतचा हा जो रिक्त पदांचा तपशील आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्यामध्ये ह्या रोस्टरमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. याच्यामध्ये पहा, 52 जी जागा आहेत SC आणि संभाव्य 20, म्हणजे एकूण जागा किती झाल्या मित्रांनो SC समाजासाठी, SC कॅटेगरीसाठी 72, म्हणजे एकूण किती जागा इथे 72 जागा रिक्त आहेत. क्लिअर करतो, म्हणजे 72 जागा रिक्त आहेत SC साठी. ST साठी काय पहा, 176 मंजूर आहेत, भरलेली 164 आहेत, रिक्त 12, आणि संभाव्य जी 31/8/2026 पर्यंत जे आहेत ते 3, म्हणजे साधारणतः 12 आणि 3 15 जागा. ठीक आहे, ST 15, हे क्लिअर करतो. त्याच्यानंतर आहे मित्रांनो विजा अ मध्ये 76 मंजूर, भरलेली आहेत 61, 15 रिक्त आहेत आणि संभाव्य 1, म्हणजे एकूण किती झाले मित्रांनो 16 रिक्त आहेत. हे क्लिअर करतो. त्याच्यानंतर भज ब जे आहे एकूण 63 मंजूर, भरलेली 74 आणि अतिरिक्त आहे तिथे 4, म्हणजे पहा 11. तुम्हाला अजून एक क्लिअर करायचं होतं मित्रांनो की सर्वप्रथम हे जे विचार केला ना, मायनस जर विचार केला आपण, मायनस म्हणजे पहा ह्याच्यामध्ये जो मुद्दा आहे ना, मायनस म्हणजे रिक्त. ठीक आहे, मायनस म्हणजे रिक्त, हे क्लिअर करतो पहिलं. अधिक म्हणजे अतिरिक्त, ह्या रोस्टरचं थोडं लक्षात असू द्या. ठीक आहे, हे रिक्त आणि अतिरिक्त थोडं क्लिअर करतो. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर पहा काय आहे ते. एकूण काय आहे भज ब मध्ये काय आहे 11 अतिरिक्त आहेत, 11 अतिरिक्त आहेत आणि संभाव्य 4, म्हणजे एकूण 7 इथं अतिरिक्त राहणारच आहेत. त्यानंतर भज क NTC 88 मंजूर आहेत, भरली 74, म्हणजे रिक्त किती आहेत 14. NTC चे किती 14 रिक्त आहेत मित्रांनो. किती NTC किती 14, लक्षात असू द्या फक्त. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो NTD 50 मंजूर, भरली 39, 11 रिक्त, संभाव्य 0, म्हणजे एकूण 11 हे रिक्त झाल्या. कोणत्या? NTD. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो NTD झालं एकूण. विजा भज मध्ये 277 मंजूर आहेत, भरली 248, इथे रिक्त आहेत 29 आणि संभाव्य 5, असे एकूण किती झाले 34 जागा इथे रिक्त आहेत मित्रांनो. विजा भज, आणि नंतर विशेष मागास प्रवर्गाचे 50 मंजूर, 47 भरलेले आहेत, एकूण रिक्त जागा आहेत 3. ठीक आहे, त्याच्यानंतर जो विषय दुसरा आहे OBC 478 मंजूर आहेत आणि भरले किती 407,
आणि 71 रिक्त आणि संभाव्य जे आहेत 31 ऑगस्ट 2026 पर्यंत ते आहेत 26, एकूण झाले 97. म्हणजे ओबीसीला किती जागा आहे मित्रांनो? ओबीसी किती? 97. हा एक तुम्हाला क्लिअर करतो. ठीक आहे, विचार करा. आता ह्याच्यामध्ये खुला जे आहेत 1208 मंजूर, भरली 880, रिक्त आहे 328, संभाव्य 79. म्हणजे साधारणतः 407 पदे हे ओपनची रिक्त आहेत, प्युअर ओपनची. मला हे सांगायचं होतं. आणि एकूण जी जागा आहेत मित्रांनो 628 संभाव्य पदे गृहीत धरून. आणि हे जे आहेत ना प्युअर 495 आहेत, संभाव्य आहेत ते आहेत 133. 495 आणि 133 इक्वल किती झाले? 628 जागा ह्या ज्या रिक्त आहेत 100% बिंदू नामावलीनुसार. आता ह्याच्यामध्ये एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण लागू झाल्याच्या नंतर एससीबीसी आणि ईडब्ल्यूएसला किती जागा कन्वर्ट झाल्या ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. पहा, आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला मित्रांनो, हे आहे भरती वर्ष 1/1/2026 ते 31/8/2026 पर्यंत हा मुद्दा आहे. पहा, हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे 31 ऑगस्ट 2026 पर्यंत ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी ओपनच्या जागा आहेत तर 628, एकूण जागाच्या 10% जर काढलं तर 62.28 आणि 80 म्हणजे 50+ च्या वर जर आकडा गेला तर समोरच्या संख्या गृहीत धरल्या जाते. 50च्या खालची संख्या असेल तर ती मागची संख्या गृहीत धरल्या जाते. इथे 80 आहेत म्हणजे 0.50च्या समोरची संख्या आहे, 0.80 असल्यामुळे. त्यामुळे इथे एकूण एससीबीसी साठी मित्रांनो, ठीक आहे, एससीबीसी साठी एससीबीसी किती मित्रांनो? 63 आणि ईडब्ल्यूएस हे किती? 63. ठीक आहे, 63 हे एकूण जागा आहेत. इथे ईडब्ल्यूएस सुद्धा 62.80 म्हणजे 10% रिझर्वेशन आहे. त्यानुसार ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी साठी 10% आरक्षण आहे. असं जर विचार केला तर मित्रांनो इथं एकूण जर जागा हे केलं तर सर्व कॅटेगरीला अशा जागा येतात. आता ह्याच्यामध्ये जर पूर्ण फायनल विचार केला आपण मित्रांनो तर पहा, पूर्ण फायनल रोस्टर कसा मिळतो मग आपल्याला, म्हणजे कोणत्या कॅटेगरीला किती जागा. फायनल जर आपण विचार केला तर असा येतो रोस्टर. पाहते कसं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये पहा, एससी 72, एसटी 15 आणि विजा अ 16, त्याच्यानंतर भज ब 7 अतिरिक्त आहेत आणि त्याच्यानंतर भज क 14, एनटीसी 14 रिक्त आहेत. त्याच्यानंतर भजड एनटीडी 11 रिक्त आहेत. एकूण विजा भज 34 रिक्त आहेत. त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग त्याला 3 रिक्त आहेत. ओबीसी ज्याला म्हणतो आपण इतर मागासवर्ग, ओबीसी ते आहेत 97. त्याच्यानंतर एससीबीसी 63, ईडब्ल्यूएस 63 आणि त्याच्यात ओपन कॅटेगरीतनं ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी मायनस केल्याच्या नंतर आरक्षणानुसार नवीन बिंदू आरक्षणानुसार त्याच्यामध्ये 281 ओपनच्या जागा रिक्त राहिल्या. आणि एकूण जर हे पूर्ण रिक्त जागांचा तपशील पाहिला सर मित्रांनो तर 628 जागा इथे रिक्त होतात. किती? 628 चा आकडा आहे. हे आहे 100%चा, 100%चा आहे. कशाचा? 100%, 100%चा आहे. ठीक आहे, तर हे जर विचार केला तर मित्रांनो पहा, आता ह्याच्यामध्ये काय पूर्ण मग हे बिंदू नामावली तपासणी कधी झाली, काय झाली, आता हे काय आपल्याला महत्वाचं नाही. परंतु हे जर पूर्ण हे केलं, तुम्ही म्हणाल की हे असं असते ओरिजिनल रोस्टर. हे पीडीएफ मी टेलिग्राम डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक आहे त्याच्यावर मी टाकणारच आहे. फक्त तुम्ही हे पाहून घ्या पूर्ण काय आहे ते. जर कळत नसेल तर व्हिडिओ पॉज करून पहा मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून पहा. याच्यामध्ये पूर्ण सर्वांच्या सही शिक्क्यानिशी जे महसूल सहाय्यक टंकलेक आहेत, रामटेके साहेब आहेत, कक्ष अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष जे आहेत त्यांच्या सही शिक्क्यानिशी हे भेटलेलं आहे मित्रांनो आरटीआय. ठीक आहे, आता हे व्हॅलिड आहे, हा व्हॅलिड पुरा आहे, हवेत फेकाफेकी नाही. आता जर फायनल तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही एकदा हे समजून घेऊ शकता. हे पूर्ण आरटीआय आहे आणि ओरिजिनल रोस्टर आहे बिंदू नामावलीनुसार तपासलेलं प्रत्येक कॅटेगरीनुसार, आणि हे पूर्ण फायनल आहे. ठीक आहे, हे फायनल आहे, हे फायनल आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मित्रांनो हे भंडाऱ्याचं आहे. असेच व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक जिल्हा परिषदचे जे ओरिजिनल रोस्टर आहेत जे पवित्र पोर्टलवर अपलोड झालेले आहेत ते तुम्हाला मी इथून प्रत्येक जिल्ह्यानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. जेवढ्या पण माझ्याकडे आरटीआय नुसार किंवा इतर माझ्या ज्यानुसार आपल्याकडे माहिती आलेली आहे, नगर परिषद असो, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद असो, अशी सर्व माहिती तुम्हाला या टेलिग्राम युट्यूबवरनं देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं जो कोणी नवीन असेल एकदा चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.